हॅलो एव्हरीवन. इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 9चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर फर्स्ट पाहत आहोत, सेट्स. त्यापैकी प्रॅक्टिस सेट 1.1 आणि प्रॅक्टिस सेट 1.2 या अगोदर आपण कवर केलेले आहेत. तेवढे जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन चेक करा, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याच्या लिंक मिळून जातील. आज आपण वेन डायग्रॅम म्हणजे काय पाहणार आहोत, सोबतच सबसेट ही कन्सेप्ट पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.3 देखील आपण आज कवर करणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, वेन डायग्रॅम. व्हॉट इज माय वेन डायग्रॅम? वेन डायग्रॅम म्हणजे काय ते पाहूयात. द ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन, एक ब्रिटिश लॉजिशियन आहे जॉन वेन, वॉज द फर्स्ट टू यूज क्लोज फिगर. त्याने काय केलं, पहिल्यांदा क्लोज फिगर यूज केलं टू रिप्रेझेंट सेट. सेट दाखवण्यासाठी आपण रिप्रेझेंटेशन मेथड पाहिल्या होत्या. कोणत्या पाहिल्या होत्या? रोस्टर फॉर्म आणि सेट बिल्डर फॉर्म किंवा लिस्ट मेथड, त्याला रोल मेथडसुद्धा म्हणतात. अशा दोन मेथड पाहिल्या होत्या. आता त्यांनी काय केलं आहे, एक तिसरी मेथड वापरली जॉन वेनने. फर्स्ट यूज टू क्लोज फिगर to represent sets. Such representation are called Venn diagram. त्या रिप्रेझेंटेशनला काय म्हणतात? Venn diagram. Venn diagram are very useful in order to understand, illustrate relationship between set. दोन सेटच्या मधली किंवा मल्टिपल सेटच्या मधली रिलेशनशिप काय आहे, त्यांच्यामध्ये कॉमन कोणी नाही का, त्यांचा कॉम्प्लिमेंट काय, त्यांच्या सबसेट काय, या सगळ्या कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला ही रिलेशनशिप समजण्यासाठी वेन डायग्राम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल बेस्ड सेट जर सोडायचे असतील तर ही मेथड आहे. ओके, शक्यतो फायनाईट सेटसाठी खूप जास्त यूज होते. या मेथडमध्ये आपण सेटला सर्कल, स्क्वेअर, रेक्टँगल्स, ट्रायंगल्स यांसारखे क्लोज फिगरमध्ये दाखवतो. समजा माझा सेट आहे 1 2 3 4. समजा एस इज इक्वल टू 1 2 3 4. तर इझिली आपण त्याला 1 2 3 4 अशा पण दाखवू शकतो. 1 2 3 4, 1 2 3 आणि 4, 1 2 3 अँड 4. कशाही कुठल्याही एका फिगरमध्ये आपण ते शो करू शकतो. सर्कलच्या ऐवजी आय थिंक असे लंबगोलसुद्धा वर्क होतात. 1 2 3 अँड 4. अशा प्रकारे आपण त्याचं रिप्रेझेंटेशन करू शकतो. हे आहेत वेन डायग्राम्स. ओके, त्याला नाव द्यायचं असेल त्याचं नाव एस आपण बाहेर देणार आहे. त्याचं एस 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 आणि एस, कधी आत कधी बाहेर, जशी गरज पडेल तशी आपण त्याचं नॉमेनक्लेचर करत असतो. ओके, चला पुढचा पॉईंट पाहूयात. नेक्स्ट कन्सेप्ट आहे पहा, सबसेट. इफ ए अँड बी आर टू सेट्स, टू गिवन सेट्स, अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी, सेट बीचा प्रत्येक एलिमेंट इज ऑल्सो एलिमेंट ऑफ सेट ए, इज ऑल्सो एलिमेंट ऑफ सेट ए, म्हणजे बीचा प्रत्येक एलिमेंट एचा सेट असेल, देन बी इज सबसेट ऑफ ए. म्हणजे बीचा प्रत्येक एलिमेंट जर एमध्ये असेल तर बी इज सबसेट ऑफ ए, विच इज सिम्बॉलिकली रिटर्न ॲज बी इज सबसेट ऑफ ए. कसं लिहिलं जातं? बी इज सबसेट ऑफ, सी सारखा सिम्बॉल काढला जातो, इथं दिसतो तुम्हाला इज सबसेट ऑफ ए. इट इज रीड ॲज बी इज अ सबसेट ऑफ ए. रीड करण्यासाठी कसं वाचलं तर बी इज सबसेट ऑफ ए ऑर बी सबसेट ए. अशा पद्धतीने इज वगैरे त्या लावायची गरज नसते, बी सबसेट ए अशा पद्धतीने असलं होऊ शकतं. नसेल तर जर बी इज नॉट सबसेट ऑफ ए, तर अशा पद्धतीने बी इज नॉट सबसेट ऑफ ए दाखवला जाऊ शकतो. ओके, सबसेट ऑफ ए, नॉट सबसेट ऑफ ए. समजलं आहे? चला आणखी पाहूयात एक्झाम्पलमधून. समजा माझ्याकडे ए इज इक्वल टू 1 2 3 4 आणि 5 आहे. ओके, समजा बी इज इक्वल टू माझ्याकडे 2 4 2 आणि 4 आहे. तर आपण यात पहा, इकडे बीमध्ये 2 आहे, एमध्ये आहे का? आहे. बीमध्ये 4 आहे, एमध्ये आहे का? आहे. म्हणजे बीमधला प्रत्येक एलिमेंट एमध्ये आहे. बीमधला प्रत्येक एलिमेंट काय आहे? एमध्ये आहे. देअरफॉर बी इज सबसेट ऑफ ए. बीचा प्रत्येक एलिमेंट एमध्ये असल्यामुळे बी इज सबसेट ऑफ ए म्हणू शकतो. समजा माझ्याकडे बी असा असता, बी इज इक्वल टू 1 2 3 आणि 6 असा बी असता. तर चेक करूयात एक एक. तर बीमध्ये 1 आहे, एमध्ये आहे का? आहे. बीमध्ये 2 आहे, एमध्ये आहे का? आहे. बीमध्ये 3 आहे, एमध्ये आहे का? आहे. पण बीमध्ये 6 आहे, एमध्ये आहे का? नाही आहे. नाही मिळाला तर काय करायचं आहे?
म्हणू शकतो देअरफॉर म्हणूया इथं सिन्स 6 बिलॉंग्स टू बी बट 6 डज नॉट बिलॉंग्स टू ए. देअरफॉर काय म्हणू शकतो आपण बी इज नॉट सबसेट ऑफ ए. बी हा एचा सबसेट होणार नाही. चला सबसेट कन्सेप्ट तुम्हाला चांगल्यापणे समजले असेल. चला पुढे पाहूयात. आता प्रॉपर्टीज ऑफ सबसेट. सबसेटच्या काही प्रॉपर्टीज आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? सबसेटच्या काही प्रॉपर्टीज आहेत. कोणत्या आहेत पहा. फर्स्ट वन, एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इट सेल्फ. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. ए इज सबसेट ऑफ ए. कसं होतं पहा, ए इज इक्वल टू 1 2 3. समजा असा सेट घेतला आपण आणि ए इज इक्वल टू घेतला दुसरा तोच 1 2 3. आता पहा चेक करायचे. 1 हा खालच्या ए मधला वरच्यामध्ये आहे का? आहे. हा 2 ए वरती आहे का? आहे. 3 वरती आहे का? आहे. म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होतात, सगळे एलिमेंट वर सापडतात म्हणून ए इज सबसेट ऑफ ए. अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो ए इज सबसेट ऑफ ए. ओके. चला एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. प्रत्येक सेटचा एम्प्टी सेट सबसेट होतो का? कसं काय? तर ए समजा आपण घेतला आहे 1 2 3 आणि एम्प्टी सेट आहे आपल्याकडे. काय समजा त्याला नाव दिलं पी इज इक्वल टू एम्प्टी सेट. त्यात काहीच नाही. तर काहीच नाही वरती आहे का? तर काहीच नाही हे सगळीकडे असतं. त्या पद्धतीने आपण म्हणू शकतो पी इज सबसेट ऑफ ए. म्हणजे एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ ए. ओके. एम्प्टी सेट हा प्रत्येकाचा सबसेट असतो. पुढे काय म्हणलेत? थर्ड वन, इफ ए इज इक्वल टू बी. इफ ए इज इक्वल टू बी देन ए इज सबसेट ऑफ बी आणि बी इज सबसेट ऑफ ए. समजा माझा ए आपल्याकडे असा आहे 1 2 3 आणि बी माझा असा आहे 3 2 1. ओके. दोन्ही कसे सेम आहेत बघा. तर काय दिले? देन ए इज सबसेट ऑफ बी आणि बी इज सबसेट ऑफ ए. म्हणजे ए हा बीचा सबसेट होते पहा. ए मधला 1 बी मध्ये आहे का? आहे. ए मधला 2 आहे. बी मधला 3 आहे. ओके. प्रत्येक एलिमेंट हा एलिमेंट म्हणल्यावर ए इज सबसेट ऑफ बी होईल. ए इज सबसेट ऑफ बी. आता खालचा वरती आहे का? 3 आहे, 2 आहे आणि 1 पण आहे. म्हणजे काय म्हणू शकतो बी इज सबसेट ऑफ ए. ओके. आणि लास्ट वन, तर उलटा असेल. समजा खालचा एलिमेंट सगळे वरती असतील, वरचे एलिमेंट सगळे खाली असतील तर आपल्याला ए इज इक्वल टू बी. तीच आपण डेफिनेशन शिकलो होती इक्वेलिटीची. बरोबर आहे का? चला तर मग प्रॉपर्टीज लिहून घ्या. आपण पुढल्या टॉपिक पाहूयात. नेक्स्ट टॉपिक पहा युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? खूप मोठा सेट जो सगळ्यांना सामावून घेतो असा एक सेट म्हणजे युनिव्हर्सल सेट. आता हे आपलं जग युनिव्हर्स म्हणतो ना, तर युनिव्हर्सल रिप्रेझेंट करणारा सेट म्हणजे युनिव्हर्सल सेट म्हणले ते पाहूयात. थिंक ऑफ अ बिगर सेट. थिंक ऑफ अ बिगर सेट विच विल अकोमोडेट ऑल द गिवन सेट्स. विच विल अकोमोडेट ऑल द गिवन सेट. दिलेल्या सगळ्या सेटला एकत्र करणारा, सगळ्या सेटला सामावून घेणारा सेट. अंडर कन्सिडरेशन विच इन जनरल नोन ॲज युनिव्हर्सल सेट. ते तिथं जो सगळ्यांना सामावून घेणारा सेट असणार आहे दिलेल्या कंडिशनमध्ये त्याला काय म्हणणार आपण युनिव्हर्सल सेट. सो दॅट अंडर कन्सिडरेशन आर सबसेट्स ऑफ द युनिव्हर्सल सेट. म्हणजे आपण जे कन्सिडर केले असतील, आपण जे घेतलेले प्रॉब्लेम्स असतील ते सगळे युनिव्हर्सल सेटचे काय असतील? सबसेट असतील. ओके. समजून घेऊयात. समजा माझ्याकडे सेट आहे ए 1 2 3 4 5. बी सेट समजा 2 3 4 5 6. सी सेट समजा 5 6 7 8 9 10. ओके. आता या सगळ्या सेटचं आपलं कामकाज करायचं आहे. त्यासाठी युनिव्हर्सल सेट समजा मी यू म्हटलं, यू इज इक्वल टू 1 2 3 4 अप टू 10. हा जर सेट पाहिला तर युनिव्हर्सल सेट तो बघा प्रत्येक जण याचा सबसेट होतोय. ए सबसेट होतोय, बी पण त्याचा सबसेट होतोय आणि सी सुद्धा काय त्याचा सबसेट होतोय. म्हणजे ज्या सेटवर काम करायचे आपल्याला या 3 सेटचं काम करायचे, तिन्ही सेट काय होतात? यूचे सबसेट होतात. म्हणून यू काय होतं आपला? युनिव्हर्सल सेट. यू काय होईल? युनिव्हर्सल सेट. आणि डिनोट करण्यासाठी काय वापरतात? यू ऑर एक्स. यू किंवा एक्स असे 2 सिम्बॉल आपण त्याला डिनोट करण्यासाठी वापरतो. यू ऑर एक्स. ओके. युनिव्हर्सल सेट समजला आहे, जो सगळ्यांना सामावून घेतो असा सेट. चला नेक्स्ट पॉईंट पाहूयात. काय दिलं पहा? कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? सपोज यू अँड युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट जर यू असेल आणि बी हा यूचा सबसेट असेल, बी एक यू मधला सबसेट आहे, देन ऑल एलिमेंट्स इन यू विच आर नॉट इन बी. असे सगळे एलिमेंट जे यू मधले पण बी मध्ये नाहीत असे विच आर इन कॉम्प्लिमेंट ऑफ बी. तिकडे असतात बीच्या कॉम्प्लिमेंटमध्ये असतात. म्हणजे यू मध्ये बी सोडून जे कोणी असतील, बी सोडून, बी हा यूचा सबसेट आहे, बी सोडून जे कोणी असतील ते सगळे कोण असतील? बी कॉम्प्लिमेंटमध्ये असतील. डिनोटेड बाय बी कॉम्प्लिमेंट
किंवा बी रेस टू सी, बी डॅश किंवा बी रेस टू सी असं डिनोट करतात. समजा माझ्याकडे यू आहे पहा, यू इज इक्वल टू 1 2 3 4 आणि 5. आणि दुसरा बी आहे माझ्याकडे पहा, बी इज इक्वल टू 2 4. ओके, आपल्याला माहिती आहे 2 वरती आहे आणि 4 पण वरती आहे, म्हणजे बी सबसेट ऑफ यू आहे फिक्स. ओके, आता बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? बी कॉम्प्लिमेंट म्हणजे असे एलिमेंट घ्यायचे जे बीमध्ये नाही आहेत, बीमध्ये नाही आहेत पण यूमध्ये आहेत, बीमध्ये नाही आहेत आणि यूमध्ये आहेत, म्हणजे यूचे बी सोडून सगळे एलिमेंट घ्यायचे. आता 1 बीमध्ये आहे का? यूमध्ये 1 आहे, तो बीमध्ये आहे का? नाही आहे, म्हणजे 1 घ्यायचा आहे. 2 आहे का? आहे बा, 2 खाली पण आहे, मग 2 सोडून द्यायचा. 3 आहे का? 3 घ्यायचा, नाही आहे खाली. 4 आहे का? खाली आहे, सोडून द्यायचा. 5 आहे का? 5 खाली नाही आहे, म्हणून 5 घ्यायचा. हे असे एलिमेंट जे बी कॉम्प्लिमेंटमध्ये येतात. जर आपण वेन डायग्राम पाहिली याचीच, तर माझ्याकडे हा सेट यू आहे पहा, यूमध्ये घाली तुम्ही आणि त्याच्या आतमध्ये बी आहे माझ्याकडे पहा, हा बी आहे. इथं 2 आणि 4 आहेत एलिमेंट. ओके, आणि अजून कोण आहेत? 1 2 3 आणि 5. ओके, आता या डायग्राममध्ये पहा, आपला जो बी आहे मधला, तो बी सोडून जे कोणी शिल्लक राहिले आहेत, जे कोणी बाहेरचे शिल्लक राहिले आहेत, ते सगळे कोण येतील आपल्या कॉम्प्लिमेंटमध्ये येतील बीच्या. म्हणजे काय लिहिते? बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू कोण कोण असेल? 1 5 आणि 3. जसा हा आणि हा काय सेम आहे. ओके, समजलं असतं कॉम्प्लिमेंटची कन्सेप्ट. चला पुढे जाऊयात. चला, प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेटचे प्रॉपर्टीज काय दिले? नो एलिमेंट आर कॉमन इन ए अँड ए डॅश. ए आणि ए डॅशमध्ये कुठलाही एलिमेंट कॉमन येणार नाही. कसं काय? आत्ताच पाहिलं होतं आपण पहा. समजा माझ्याकडे यू असेल 1 2 3 4 आणि 5. समजा माझ्याकडे ए असेल 1 2 3. तर ऑब्वियसली ए डॅश काय येतो? ए कॉम्प्लिमेंट काय येतो? ऑब्वियसली एमध्ये जे नाही आहेत ते सगळे एलिमेंट यूमधले. एमधले कोणीच घ्यायचं नाही. एमध्ये 1 2 3 आहे, यूमध्ये सोडून द्या. 4 आणि 5 घ्या, 4 आणि 5 येईल. ओके, म्हणजे ए आणि ए कॉम्प्लिमेंट काही कॉमन दिसतंय का? काहीच नाही. म्हणजे दोन्ही काय होतील? डिसजॉईंट सेट होतील, दोघांमध्ये काहीच कॉमन नसेल. ओके, पुढे काय दिलं आहे? ए इज सबसेट ऑफ यू अँड ए डॅश इज ऑल्सो सबसेट ऑफ यू. म्हणजे ए हा यूचा सबसेट आहे का? तर ए मधला प्रत्येक एलिमेंट यूमध्ये आहे आणि ए डॅशमधला सुद्धा प्रत्येक एलिमेंट यूमध्ये आहे. म्हणजे ए सबसेट असतो यूचा, ए डॅश सुद्धा यूचा सबसेट असतो. ओके, पुढलं काय? कॉम्प्लिमेंट ऑफ यू इज एम्प्टी सेट. आता यूचं कॉम्प्लिमेंट हा एम्प्टी सेट येणार आहे. म्हणजे यूमध्ये काय नाही आहे? काहीच नाही असं जे यूमध्ये नाही आहे. यू हा युनिव्हर्सल सेट आहे, कळतंय का? असं काहीच नाही आहे जे यूमध्ये येणार नाही. म्हणजे त्याचा जर कॉम्प्लिमेंट घ्यायचं झालं तर एम्प्टी सेट येऊ शकतो आणि एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचं झालं तर यू येऊ शकतो. चला तर मग समजली असली प्रॉपर्टी पुढे पाहूयात. चला पहा, प्रॅक्टिस सेट 1.3 करायचं आपल्याला. काय दिलं आहे? ए इज इक्वल टू ए बी सी डी ई, बी इज इक्वल टू सी डी ई एफ आणि सी इज इक्वल टू बी डी. शेवट डी एक आहे पहा, ए ई दिला आहे आपल्याला. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू अँड विच आर फॉल्स. कोणतं ट्रू असेल, कोणतं फॉल्स असेल, या फॉल्स लिहायचे. ट्रू फॉल्स उत्तर लिहायचे. ठीक आहे, पहिलं पहा, सी इज सबसेट ऑफ बी. सी हा बीचा सबसेट होईल का? सी आणि बी पहा, हा सेट सी आहे इथे आणि हा सेट काय आहे? बी आहे. तर सीचा प्रत्येक एलिमेंट बीमध्ये आहे का? सीमध्ये बी आहे पहा, इकडे आहे का बी? नाही आहे, म्हणजे होणार नाही आहे. पहा, सी कंटेन बी बट इट डज नॉट हिअर. बीमध्ये तो नाही आहे. ओके, मग म्हणू शकतो इथं फॉल्स. ओके, हे फॉल्स होईल का? सीमध्ये असा एक एलिमेंट आहे स्मॉल बी की जो आपल्या बी सेटमध्ये नाही आहे. ओके, चला पुढचा पाहूयात. नेक्स्ट काय दिलं यांनी? ए इज सबसेट ऑफ डी. ए हा डीचा सबसेट होतोय का? एमध्ये किती एलिमेंट आहेत? 1 2 3 4 5 आणि डीमध्ये 2च एलिमेंट. कसा ए त्याच्यामध्ये बसेल? ए हा डीमध्ये बसेल का? नाही, म्हणून फॉल्स डायरेक्टली. कळतं आहे का? एमध्ये ऑलरेडी जास्त एलिमेंट आहेत, डीमध्ये कमी एलिमेंट आहेत आणि म्हणतात ते ए पूर्ण त्यामध्ये आहे का? कसा होईल? तरी नसेल विचार करायचा तर पहा, हा बी एलिमेंट बी चेक करूयात. हा एलिमेंट बी पाहिलं तर हा बी एमध्ये आहे पण डीमध्ये आहे का? नाही आहे, म्हणजे ए डीमध्ये बसणारच नाही आहे. चला नेक्स्ट पाहूयात. काय दिलं आहे? डी इज सबसेट ऑफ बी. डी हा बीचा सबसेट होईल का? डी हा बीचा सबसेट होईल का? डीमध्ये कोण आहे? ए आणि ई आहे. बीमध्ये कोण आहे? ए आहे का? ए नाही आहे बीमध्ये. बीमध्ये ए नाही आहे, म्हणजे डीचा ए एलिमेंट असा आहे की जो बीमध्ये नाही आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो फॉल्स.
चल नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट काय दिलं आहे, डी सबसेट ऑफ ए. डी एचं सबसेट होईल का, ए आणि ई डीमध्ये आहेत आणि इथे ए आणि ई आहेत एमध्ये, म्हणजे होईल ट्रू. नेक्स्ट काय दिलं आहे पहा, बी सबसेट ऑफ ए. बी आहे एचं सबसेट होईल का, बीमध्ये कोण कोण आहेत, सी डी ई एफ. इकडे आहे का, सी आहे, डी आहे, ई आहे, पण एफ नाही आहे. एफ बीचा एमध्ये नाही आहे. एमध्ये आहे का बीचा एफ, नाही आहे, म्हणजे म्हणू शकतो फॉल्स. नेक्स्ट इज, आता काय दिसतं शेवटचा, सी सबसेट ऑफ ए. हा सी जो आहे तो एचा सबसेट होईल का, सीमध्ये कोण आहे, बी आणि डी. इथं आहेत का एमध्ये, बी आणि डी आहेत, मग सी सबसेट ऑफ ए ट्रू. ओके, चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय म्हणलं सेकंड, टेक अ सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट. आपल्याला यू दिला आहे पहा, यू इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 डॉट डॉट अप टू 20. आता लिहिला असता पण नाही लिहिला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. अँड शो सेट एक्स अँड वाय युजिंग वेन डायग्राम. आपल्याला एक्स आणि वाय करायचं आहे, वेन डायग्राम दाखवायचं. मग एक्स आणि वाय काढून घेऊयात. काय दिलं आहे, एक्स इज इक्वल टू, काय दिलं आहे, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, म्हणजे एक्स हा काय आहे, नॅचरल नंबर आहे. अँड 7 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 15, म्हणजे 7 आणि 15च्या मधला नॅचरल नंबर आहे. मग काय येईल तो, एक्स इज इक्वल टू, रोस्टर फॉर्ममध्ये लिहूयात. 7 आहे का त्याच्यामध्ये, नाही आहे, म्हणजे 8 असेल, 9 10 11 12 13 14, म्हणजे काय असेल 14पर्यंतचा सेट. 8 9 10 11 12 13 14 पर्यंतचा सेट. ओके, वाय पाहूयात. वाय काय दिला, वाय इज इक्वल टू वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. वाय सुद्धा एक नॅचरल नंबर आहे आणि वाय इज प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. प्राईम नंबर आहे, प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. ओके, 1 ते 20 मधले काय ते प्राईम नंबर आहेत, म्हणजे वाय काय येईल पहा, म्हणजे वाय इज इक्वल टू होईल पहा, प्राईम नंबर कोणते कोणते असतात, 2 3 5 7 11 13 17 आणि 19. बरोबर आहे का, हे सगळे आपले झाले प्राईम नंबर्स. आता हे आपल्याला काय दाखवायचे आहेत, वेन डायग्राम दाखवायचे आहेत. चला दाखवूयात. आता वेन डायग्रामसाठी आपल्याला पहिल्यांदा यू साठी एक मोठा सेट घ्यायला लागेल. हा मी रेक्टेंगल काढतो यू साठी. ओके, यू झाला आहे. आता एक्स आणि वाय साठी 2 सर्कल काढूयात. हा माझा एक्स आणि माझा वाय. अशा पद्धतीने एक ड्रॉइंग करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला व्हॅल्यू फिलअप करायच्यात. ओके, आता पहा इथं माझा काय, हा एक्स आहे, हा वाय आहे आणि हा काय माझा यू आहे. ओके, तुम्ही बाहेर सुद्धा नाव लिहू शकता, आत सुद्धा लिहू शकता. चला तर मग आता पहा कॉमन एलिमेंट कोण कोण आहेत ते मार्क करून घेऊयात. पहिल्यांदा एक्स आणि वायमध्ये कॉमन कोण कोण आहेत, तर पाहिलं तर 2 3 4 5 7 पर्यंत कोणी येणार नाही. पुढे 11 पहा, हा 11 कॉमन दिसतोय. हा 13 वरती 13 कॉमन आहे पहा, खाली 17 वरती 17 संबंध नाही, 14 पर्यंत संपले. बस हे 2 एलिमेंट फक्त कॉमनमध्ये आहेत, बाकी सगळे काय आहेत वेगवेगळे आहेत. चला एलिमेंट लिहूयात. आता एलिमेंट कसे लिहायचे आहेत, पहिले एक्सचे एलिमेंट लिहूयात. एक्सचे एलिमेंट कोण कोण आहेत, 8 9 10. आता 11 कॉमनमध्ये, इथं कॉमनमध्ये 11ला 12, 13 कॉमनमध्ये 30मध्ये लिहिला 14. ओके, आता वायचे एलिमेंट लिहायचे आपल्याला. वायचे एलिमेंट कोण कोण आहेत, 2 3 5 7 11 13 कॉमनमध्ये आले तर आधीच 17 आणि 19. आता आपण एक जे एलिमेंट बाकी राहिलेत ते आपण लिहिणार आहे. जसं की 1 बाकी आहे पहा, 1 2 3 आलेत, 4 आलाय का, नाही 4 नाही आला, 5 आहे, 6 आलाय का, नाही आला, 7 आलाय पहा, इथे 7 आलाय वायमध्ये, 8 आलाय पहा एक्समध्ये, 9 आलाय, 10 आलाय, 11 आलाय, 12 आलाय, 13 आलाय, 14 आलाय, 15 आलाय का, नाही पहा 15 नाही आला, 16 पण नाही आला, 17 आलाय का, आलाय पहा, 18 नाही आलेला, 19 आहे, 20 झालं. या पद्धतीने आपली मांडणी करायची आहे आणि ते सगळे एलिमेंट्स लिहून टाकायचे. बस एवढंच तर काम आहे आपलं. चला नोट करून घ्या, छानपैकी ड्रॉइंग काढा. हां, पुढचा प्रॉब्लेम पाहूया. पाहिजे आपलं काय दिलं आहे, थर्ड क्वेश्चन. यू इज इक्वल टू 1 2 3 7 8 9 10 11 12 असा सेट दिला आहे आणि पी इज इक्वल टू 1 3 7 आणि 10 दिला आहे, 1 3 7 10. ओके, मग काय म्हणलं, शो द सेट्स यू पी अँड पी डॅश
बाय वेन डायग्राम. वेन डायग्रामला यू पी आणि पी डॅश शो करायचं आहे. आणि काय व्हेरीफाय करायचं आहे, पी डॅशचा डॅश परत काय येतोय, पी येतोय. हा व्हेरीफाय कोणत्या मेथडने का तुम्ही वेन डायग्राम करू शकता, मी तुम्हाला वेगळ्या मेथडने करून दाखवतो. ठीक आहे, आपण अगोदर वेन डायग्राम काढूयात. एक सेट यू आहे, युनिव्हर्सल सेटला आपण काय करतो, रेक्टँगल किंवा स्क्वेअर घेतो आणि पी सेटसाठी आपण सर्कल घेऊयात. मग चला ड्रॉ करूयात. ओके, पहा मी अशा पद्धतीने ड्रॉ केलेलं आहे. आता बाहेरचा जो सेट आहे त्याला म्हणणार मी यू. ओके, ना आतल्या सेटला म्हणणार मी पी. सर्कलला म्हणतोय पी आणि बाहेरच्या सेटला म्हणतोय यू. आता आपण जे शेडिंग करणार, शेडिंगला नंतर सांगतो शेडिंग कसं करायचं. त्या शेडिंगला म्हणणार पी कॉम्प्लिमेंट. ओके, मग चला मग यू काय आपल्या यूमध्ये कोण एलिमेंट आहेत, त्यापेक्षा आधी पीमध्ये कोणते कोणते एलिमेंट आहेत ते लिहून घेऊयात. पीमध्ये कोण कोण आहे, 1 3 7 आणि 10. 1 3 7 आणि 10. आता जे कॉमन आहेत आपले वरचे, पहा इथे 1 कॉमन आहे, 3 कॉमन आहे, 7 कॉमन आहे आणि 10 कॉमन आहे. बाकीचे कॉमन नसलेले एलिमेंट लिहून काढूयात. कशामध्ये, आपल्या सेट यूमध्ये राहिले 2 8 9 11 आणि 12 असे झालेले नॉन कॉमन एलिमेंट्स. आता पी कॉम्प्लिमेंट कसा असतो, पी कॉम्प्लिमेंट मार्क करण्यासाठी आपल्याला, आता हे जे मी ब्ल्यू लाईन्स मारतोय ते माझ्या काय आहेत, पी कॉम्प्लिमेंटचा सेट आहे. मग याला म्हणायचं आहे पी कॉम्प्लिमेंट. या साईडला म्हणतो मी पी कॉम्प्लिमेंट. हा आतला पी आणि पीच्या बाहेरचा जो काही रिजन शेड केला मी ब्ल्यू लाईन्सने, तो काय माझा पी कॉम्प्लिमेंट. ओके, चला तर मग आता आपलं दुसरं काम काय राहिलं आहे, तर व्हेरीफाय करायचं राहिलं आहे. मग म्हणूयात हिअर पी इज इक्वल टू काय आहे, पी 1 3 7 10. बरोबर आहे का. मग पी कॉम्प्लिमेंटमध्ये कोण येतं आहे पहा, पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू कोणते कोणते एलिमेंट आलेत. आता वेन डायग्राममध्ये लगेच सांगता येईल आपल्याला 2 8 9 11 आणि 12. 2 8 9 11 आणि 12. ओके, आता आपण पीला 1 म्हणूयात पहिल्यांदा. पी कॉम्प्लिमेंटला अजून कॉम्प्लिमेंट परत एकदा काढूयात. आता परत एक कॉम्प्लिमेंट काढलं तर काय होईल, पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, म्हणजे पी कॉम्प्लिमेंटमधले नसलेले एलिमेंट आणि यूमध्ये असलेले, डेफिनेशन माहिती ना, असे एलिमेंट घ्यायचे तर त्या सेटमध्ये नाही पाहिजेत पण यूमध्ये पाहिजेत. यूमध्ये कोण आहे, 1 आहे. यूमध्ये 1 आहे, खाली दिसत नाही आहे. 2 आहे पण 2 इकडं आहे, गरज नाही. 3 आहे, इकडं आहे का 3, नाही आहे, चला 3 लिहून घ्या. 7 आहे तिथे, इथे 7 आहे का, नाही आहे, चला 7 लिहून घेऊया. वरती 8 आहे, खाली 8 आहे का, आहे, नको. तिकडे यूमध्ये 9 आहे, खाली 9 आहे का, इकडे आहे, नको आम्हाला. तिकडे काय 10 आहे पहा, इकडे 10 आहे का, नाही आहे, चला 10 लिहून घ्या. पुढे तिकडे 11 आहे, इकडे आहे का 11, आहे. इकडे 12, इकडे 12 आहे का, आहे. मग बस एवढेच असतील आपले पी कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट. आता याला म्हणूयात 2, म्हणूयात फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 काय दिसतंय, 1 मध्ये 1 3 7 10 आहेत, 1 3 7 10 प्रत्येक एलिमेंट एकमेकांमध्ये आहेत, म्हणजे पी कॉम्प्लिमेंट त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी होतो. ओके, चला व्हेरिफिकेशन झालेलं आहे, नोट करून ठेवा दोन्ही पण. हा फर्स्ट सोल्युशन आणि हे काय आपलं सेकंडचं सोल्युशन. चला नोट करून घ्या, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. बरं पहा काय दिलं आहे, सेट ए इज इक्वल टू 1 3 2 7. एचं काय दिलं आहे, 1 3 2 7 असा सेट दिलेला आहे. मग काय विचारले, देन राईट एनी 3 सबसेट ऑफ ए. एचे कोणते तरी 3 सबसेट लिहायचे. ओके, 1 3 2 आणि 7. आता याचे किती सेट सबसेट होऊ शकतात, तर 2⁴ विच इज इक्वल टू 16 सबसेट होऊ शकतात वेगवेगळे. किती होतील, 16. त्यातले कुठलेही 3 लिहा. ओके, चला कोणता लिहू मी, पहिले तो बी इज इक्वल टू सिंगलटन 1 होईल का, सी इज इक्वल टू सिंगलटन 2. असे सगळे सिंगलटन तुम्ही घेऊ शकता. समजा मी घेतला डी इज इक्वल टू 2 आणि 7. बस दोघांचा तो पण सबसेट होईल, कारण सगळे एलिमेंट तर असतात. समजा ई घेतला मी, काय घेऊ शकतो मी, 3 1 2 और 1 3 2. 3 3चे पेअर घ्या, म्हणजे एक एकटा घेऊ शकता पहिल्यांदा, 2 2 घेऊ शकता, 3 3 घेऊ शकता, 4 इंचा एकत्र घेऊ शकता आणि शून्यवाला पण म्हणजे एम्प्टी सेट पण घेऊ शकता. जसं की एफ इज इक्वल टू नथिंग म्हणजे एम्प्टी सेट असा पण घेऊ शकता. त्यानंतर के इज इक्वल टू 1 2 3 4 असा पण घेऊ शकता. भरपूर सेट होतात, मी सांगितलं 16 सेट होऊ शकतात.
मग त्यातले तुम्हाला जे पाहिजेत ते तुम्ही निवडू शकता. खूप इझी क्वेश्चन, चला नोट करून घ्या. चला 5वा क्वेश्चन काय पहा. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. या खाली काही सेट दिलेत, त्याचं आपलं सबसेट रिलेशन लिहायचं आहे. काय सेट आहे? पी, एम, आय, बी आणि एच. आणि काय शेवटी म्हणलं आहे, विच सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट फॉर अबोव सेट. यांच्यापैकी कोणता सेट हा युनिव्हर्सल सेट होईल सगळ्यांसाठी. चला पाहूयात. पहिलं पी काय? पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन पुणे. पुण्यामधले सगळे रेसिडेंटचा सेट काय? पी. एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमधल्या सगळ्या रेसिडेंटचा, सगळ्या लोकांचा सेट. आय इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंदोर. इंदोरमधल्या सगळ्यांचा सेट. ओके. बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन इंडिया. इंडियामधल्या सगळ्यांचा सेट. एच काय? एच इज सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामधल्या सगळ्यांचा सेट. ओके. म्हणजे कळलंय काय लोक पुण्यामध्ये राहणाऱ्या, मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या, इंदोरमध्ये, इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांचे सेट आहेत ते. ओके. मग काय म्हणूयात, आता मला सांगा आपण रिलेशनशिप चेक करणार आहे. पी हा कोणाचा सबसेट होतोय, एम कोणाचा होतोय, अशा पद्धतीने चेक करणार आहे. तर पहिलं पाहूयात. पी हा पीचा सबसेट होईल का रे? पी हा पीचा आणि पुण्यामध्ये राहणारे लोक, पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांचा सबसेट होतील. पी सबसेट ऑफ पी. आपण पाहिले प्रत्येक सेट हा स्वतः सबसेट असतो. दुसरी काय होईल पुढे? आता पी हा एमचा सबसेट होईल का? कसं चेक करायचे? पुण्यामधले लोक मध्य प्रदेशमध्ये असतील का? पुण्यामध्ये राहणारे लोक मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या लोकांसारखे असतील का? नाही. म्हणजे पी सबसेट होणार नाही एमचा. पुढला पाहूयात. पी सबसेट ऑफ आय. पुण्यामध्ये राहणारे लोक इंदोरमधल्या लोकांसारखे कॉमन निघतील का? नाही येणार. इंदोरमध्ये राहणारे लोक आणि पुण्यामध्ये राहणारे लोक फरक आहे. चला पुढला. पी सबसेट ऑफ बी होईल का? पुण्यामध्ये राहणारे लोक इंडियामध्ये, ऑब्व्हियसली पुण्यातले लोक इंडियातच राहतात, म्हणजे पी बिलॉंग्स टू बी. पी सबसेट ऑफ बी म्हणू शकतो आपण. पी सबसेट ऑफ बी. पुढचं काय? पी सबसेट ऑफ एच होईल का? तर पुण्यामधले लोक महाराष्ट्रात ऑब्व्हियसली होतील. पी सबसेट ऑफ एच. चला पुढला पाहूयात. एम हा पुण्यात सबसेट होईल का? मध्य प्रदेशमध्ये लोक पुण्यामध्ये असतील का? मध्य प्रदेश सगळी लोक पुण्यात राहतील का? नाही. तर मध्य प्रदेश हा वेगळा आहे पुण्यापेक्षा. चला पुढचा पाहूयात. मध्य प्रदेशमध्ये असतील का लोक? येस. मध्य प्रदेशमधली लोक मध्य प्रदेशमध्ये असतील. त्यानंतर पुढला. मध्य प्रदेश हा इंदोरमध्ये असतील का? तर नाही. मध्य प्रदेश मोठा आहे, इंदोर छोटा आहे, ते होणार नाही. मध्य प्रदेशमध्ये लोक पुढे कसं आहे, इंडियामध्ये असतील का? ऑब्व्हियसली मध्य प्रदेश हा इंडियाचा पार्ट आहे. मध्य प्रदेश आहे बिलॉंग्स टू बी. त्यानंतर सबसेट ऑफ बी. मध्य प्रदेशची लोक महाराष्ट्रात होतील का? नाही. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र काय वेगवेगळं आहे, म्हणजे ती लोकांनी ही वेगळं सेपरेट असणार आहेत. ओके. चला पुढला पाहूयात. इंदोरसाठी. इंदोर हा पुण्यामध्ये येतील का? नाही. इंदोर लांब आहे, पुणे लांब आहे, काही संबंध नाही. इंदोर हा मध्य प्रदेशमध्ये आहे का? आहे ना. इंदोर मध्य प्रदेशमध्ये. आय सबसेट ऑफ एम. म्हणजे इंदोरमधली सगळे लोक मध्य प्रदेशमध्येच असणार आहेत. आता इंदोर हा इंदोरमध्ये असेल का? ऑब्व्हियसली इंदोरमधले सगळे लोक इंदोरमध्ये असणार आहेत. पुढे. इंदोर हा इंडियामध्ये असेल का? ऑब्व्हियसली इंदोर इंडियामध्ये येणार. इंदोर इज सबसेट ऑफ बी, कारण तो इंडियाचा पार्ट आहे. आता इंदोर इज सबसेट ऑफ महाराष्ट्र होईल का? नाही. ते मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्रात नाही आहे. ओके. चला पुढला. इंडिया सबसेट पुण्याचा होईल का? इंडिया पुण्यामध्ये बसेल का? अरे पुणे केवढीचं इंडिया केवढा मोठा? नाही बसणार. इंडिया मध्य प्रदेशमध्ये नाही. इंदोरमध्ये नाही. इंडियामध्ये बसेल का? हो ऑब्व्हियसली बसेल. बी सबसेट ऑफ बी. आता शेवटचा राहिला. इंडिया इज सबसेट ऑफ महाराष्ट्र. नाही. महाराष्ट्र छोटा आहे, इंडिया मोठा आहे, नाही होणार. पुढे. आता शेवटचा राहिला एच. एच इज सबसेट ऑफ पी होईल का? पुण्याचा सबसेट होईल का? नाही होणार. महाराष्ट्र पुण्यामध्ये बसणार नाही. महाराष्ट्र मध्य प्रदेशमध्ये संबंधच नाही काही. त्यानंतर महाराष्ट्र इंदोरमध्ये, तो पण काही संबंध नाही. महाराष्ट्र इंडियामध्ये असेल पहा. महाराष्ट्र कुठं असेल म्हणजे एच इज सबसेट ऑफ बी होऊ शकतो. आणि शेवटचा महाराष्ट्रामध्ये पण असेल म्हणजे एच इज सबसेट ऑफ एच होऊ शकतो. इतक्या साऱ्या रिलेशनशिप आपल्या होऊ शकतात त्यामध्ये सबसेट रिलेशनशिप. ओके. हा झाला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. आता सेकंड काय विचारलं आहे? विच सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट फॉर ऑल अबोव सेट्स. अबोव सेट जे होते त्यासाठी युनिव्हर्सल सेट कोणता असेल? तर सगळे ज्याचा सबसेट आहेत तो असा सेट ज्याचे सगळे सबसेट आहेत. तर पहा पी, बीचा सबसेट पी पण आहे, एम पण आहे, आय पण आहे, बी पण आहे आणि एच पण आहे. म्हणजे बी हा सगळ्यांसाठी काय होईल? युनिव्हर्सल सेट. म्हणजे म्हणू शकतो युनिव्हर्सल सेट फॉर ऑल अबोव सेट्स इज बी. काय असेल? बी आपला काय असेल? युनिव्हर्सल सेट. कारण की इंडियाच्या अंडर सगळ्या काही गोष्टी येत आहेत. चला तर मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिला? 6 क्वेश्चन. स्टार क्वेश्चन आहे पहा. विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट
फॉर द गिवन बिलो. काय दिलेत, काही सेट दिलेत, त्यांच्यासाठी कोणता सेट युनिव्हर्सल सेट होईल. काय दिला, ए सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5, 5च्या मल्टिपल असलेल्यांचा सेट. बी काय, सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7, 7च्या मल्टिपल असलेल्यांचा सेट. आणि सी काय, मल्टिपल ऑफ 12, 12चे मल्टिपल असलेल्यांचा सेट. म्हणजे ए काय होईल, ए इज इक्वल टू 5चे मल्टिपल म्हणजे 5, 10, 15 डॉट 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 अशा प्रकारे सेट असेल. बी काय होईल, बी इज इक्वल टू कितीचे मल्टिपल, 7च्या 7, 14, 21 डॉट 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 अशा प्रकारे सेट असेल. सी काय होईल, 12चे मल्टिपल 12, 24, 36 डॉट डॉट अशा प्रकारचा आपण सेट असेल. मग आपण यासाठी युनिव्हर्सल सेट कोणता म्हणू शकतो, देअरफॉर युनिव्हर्सल सेट फॉर ऑल अबोव sets is set of natural number. n मध्ये सगळे वरचे एलिमेंट असू शकतात, म्हणजे आपण त्याला सेट ऑफ नॅचरल नंबर म्हणू शकतो. तुम्ही याचा सगळ्यांचा एकत्र करून सेट जर कुठे मिळत असेल तर तो सुद्धा करू शकता, पण काही गरज नाही त्या करायची. चला, म्हणजे आपल्याला जो कोणता सगळ्यात मोठा सेट असेल, जो तिघांनाही कव्हर करणारा सेट असेल, त्याला आपण मग काय म्हणणार आहे, युनिव्हर्सल सेट. समजतंय? चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट एक प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिला आहे, नेक्स्ट क्वेश्चन. पी इज इक्वल टू सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4, 4चे मल्टिपल असलेला इंटिजरचा सेट. चला पाहूयात काय येईल तो. पी इज इक्वल टू इंटिजर्स आहेत ना, इंटिजर कसे असतात, निगेटिव्ह पण असतात, म्हणजे काय म्हणता येईल, -16, -12, -8, -4, 0, 4, 8, 12, 16 डॉट डॉट अशा प्रकारचे एलिमेंट्स असतील सगळे. पुढचं काय म्हणले, टी इज इक्वल टू सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. इवन स्क्वेअर नंबर्स कोणते असतात रे, कोणते असतात इवन स्क्वेअर नंबर. पहिला असेल 4, 16, 36, 64, 100 डॉट डॉट. आता काय दिसतंय, टीमध्ये जे एलिमेंट आहेत ते सगळे पीमधलेच आहेत, कारण की सगळे परत 4चे पण मल्टिपल आहेत. ओके, म्हणू शकतो देअरफॉर सेट पी कॅन बी युनिव्हर्सल सेट फॉर ऑल अबोव सेट्स. वरच्या सेटसाठी सेट पी हा युनिव्हर्सल सेट होऊ शकतो. चला शेवटचा क्वेश्चन पाहूयात. काय दिले पहा, लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ अ क्लास इज अन युनिव्हर्सल सेट. सगळे स्टुडंट क्लासचे जर युनिव्हर्सल सेट असेल, आणि काय म्हणलेत, लेट ए बी द स्टुडंट हू सिक्युअर 50% ऑर मोर मार्क्स इन मॅथ्स. तर मॅथमध्ये 50%पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे विद्यार्थी जर सेटमध्ये येत असतील, देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. मग काय म्हणू शकतो, ए काय असेल, ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स is student secure 50% or more marks. ओके, मग काय असेल कॉम्प्लिमेंट, 50%च्या ओव्हरले जर सगळे तुम्ही गोळा केलेत तर राहिले कोणते असणार आहेत, तर ऑब्विसली 50%च्या खालचे असणार आहेत. म्हणून मिळात एक्स सच दॅट एक्स इज स्टुडंट सिक्युअर लेस दॅन 50% मार्क्स. 50%पेक्षा ज्याला कमी पडले ते सगळे आम्ही इकडे येणार. बस एवढंच, समजते? ओके, चला तर मग नोट करून घ्या. अशा पद्धतीने आपण एक्सरसाइज 1.3 संपवले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑपरेशन्स ऑन सेट जसं की युनियन, इंटरसेक्शन, त्यानंतर डिसजॉइंट सेट्स, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट अशा प्रकारचे कन्सेप्ट पाहणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.